आता बस, आतंकवाद संपवाच, मूर्तीच्या पुरात संतापाचा स्फोट। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। पहलगाम घटनेचा पहलगाम घटनेचा वंदे मातरम, वंदे मातरम। काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। या नरसंहारानं संपूर्ण देश हादरला असतानाच मूर्तीच्या पुरात नागरिकांचा संताप उफाळून आला। शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक इथं नागरिक, व्यापारी व विविध समाज घटकांनी एकत्र येत आक्रोश व्यक्त केला। देश के हर नागरिक की एक जवाबदारी बनती है कि 4 आतंकवादियों ने हमारे 27 बेकसूर लोगों का खून बहाया है। हम राष्ट्र से अपील करेंगे, राष्ट्र से निवेदन करेंगे, सेना से निवेदन करेंगे, प्रधानमंत्री से निवेदन करेंगे कि उन 4 लोगों का सर धड़ से अलग चाहिए। वे लोग बचना नहीं चाहिए और इसके पीछे जो भी साजिश करता है वो भी नहीं छूटना चाहिए। उन लोगों ने क्या गुनाह किया जो कश्मीर गए और उनको निर्दोषों को उन्होंने मारा है? उनका कोई गुनाह नहीं है। और ये जो आतंकवादी हमारे देश के अंदर आए तो किसी न किसी हमारे देश के बलबूते पर, देशवासी के बलबूते पर आए हैं जो हमारे देश के द्रोही है, उनको भी सजा मिलनी चाहिए। मैं राष्ट्र से अपील करूंगा कि उनको कठोर से कठोर दंड मिले और वे जीवित नहीं बचना चाहिए। पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद्यांचा नाश झाला पाहिजे, भारत माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। उपस्थितांनी हाती फलक घेत राष्ट्रध्वज फडकावले आणि हल्ल्यात बळी पडलेल्या हुतात्म्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली। हातात फलक, तोंडात आग ओकणाऱ्या घोषणा आणि मनात संतप्त आक्रोश। मूर्तीच्या पुरातून उठलेला आवाज फक्त निषेधाचा नव्हे तर निर्णायक कारवाईची मागणी करणारा होता। त्याच्यामध्ये आमचे निष्पाप हिंदू बांधव मारले गेले। पाकिस्तानातून आलेल्या काही अतिरेक्यांनी त्या ठिकाणी त्यांचा धर्म, जात विचारून त्यांची नृशंस हत्या केली। या देशामध्ये राहून एकलख खाऊन आणि या अतिरेक्यांना पोसणारे तिथले जे होते आता सगळ्यांचे अंडे पिल्ले बाहेर निघून राहिले। आणि म्हणून या देशाचं सरकार जे या इथल्या बहुसंख्यक हिंदू समाजाच्या खंबीरपणे पाठीशी आहे, या सरकारला हिम्मत देण्याकरता आणि अशा प्रकारच्या डरपोक, अशा प्रकारचे हल्ले करणाऱ्यांचा निषेध करण्याकरता आज ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। स्थानिक नेतृत्वांची प्रतिक्रिया, देशांच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी केवळ निवेदन नाही तर निर्णायक कृती हवी असं मत व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी व्यक्त केलंय। प्राध्यापक दीपक जोशी व ज्ञानेश्वर देशपांडे म्हणाले, हे हल्ले आता असह्य झालेत, सरकारनं कठोर भूमिका घेतली पाहिजे, संपूर्ण देश या लढ्यात एकत्र उभा आहे, आम्ही सहन करणार नाही, शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही असा घणाघात तरुण नेतृत्वातील हर्षल साबळे यांनी केला। प्रतिनिधी मोहम्मद शबीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।